विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलेत। पाऊस थांबल्यानंतर अचानक तापमानामध्ये वाढ झाली आहे। तापमानामध्ये वाढ झाल्याने मृगबहारातील संत्रा हा गळून पडतोय। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता यामुळे कोट्यवधींचा फटका बसणार आहे। पाऊस थांबल्यानंतर अचानक तापमानामध्ये वाढ झाली, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। अनेक संत्रा पिकं हे फळं गळून पडली आहेत। विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्रा पिकाची ओळख आहे। आंबट गोड चवीनुसार या संत्र्याची ओळख आहे आणि सर्वात जास्त उत्पन्न विदर्भात अमरावती आणि नागपूरमध्ये संत्र्याचं घेतलं जातं। मात्र सध्या संत्र्यावर फळगडीचा परिणाम आपल्याला जाणवतो आहे, कारण सुरुवातीला पाऊस आला आणि पावसानंतर जर बघितलं तर वातावरणात मोठा बदल झालेला आहे। ऊन जास्त तापायला लागलं आहे, त्यामुळे संत्र्याची गळती मोठ्या प्रमाणात बागांमध्ये होताना दिसते आहेत। आधीच संत्र्याला परदेशामध्ये जो आयात शुल्क आहे तो मात्र जास्त लागत होता, त्यामुळे संत्र्याचे दर कोसळले होते आणि त्यानंतर आता दुसरीकडे जर बघितलं तर उत्पन्नात देखील घट होण्याची शक्यता आहे, कारण संत्र्याची गळ ही मोठ्या प्रमाणात आता शेतांमध्ये बागांमध्ये दिसून येते आहे। अशीच पद्धतीने गळ राहिली तर मात्र नक्कीच शेतकऱ्याच्या संत्रा उत्पादनात मोठी घट झाल्याशिवाय राहणार नाही आहे। त्यामुळे संत्रा उत्पादकांना देखील यापासून कशा पद्धतीने बचाव करायचा याची माहिती देऊन त्यांचा फळगळी थांबवावी अशी कृषी विभागाकडे देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्याची मागणी आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।